नमस्कार मंडळी, मी तुम्हाला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत शिपाई लिपिक या पदाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकता, कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नवीन चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करू. ओके, तर मी तुम्हाला TCS द्वारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. त्यामध्ये तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा आहे. त्यामध्ये क्लिक हिअर टू या ऑप्शनला क्लिक केलं संपूर्ण जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केलं तर डायरेक्ट रजिस्ट्रेशनचे पेज ओपन होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचे उमेदवाराचे मधले नाव आणि आडनाव तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या आईचे नाव तुम्हाला टाकायचे आहे आणि वडिलांचे नाव सुद्धा टाकायचे. त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल आहेत का तर हे सिलेक्ट करा. जो काही बदल असेल तर त्याचं नाव टाका, नसेल तर नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जन्मतारीख टाका आणि ऑटोमॅटिक वर्ष येणार. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाका आणि कन्फर्म तोच मोबाईल नंबर सुद्धा टाकायचा आहे. त्याचबरोबर एक अल्टर नंबर देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मेल आयडी टाका आणि कन्फर्म मेल आयडी सुद्धा तोच द्या. त्याचबरोबर 3 एक्झाम सेंटर निवडायचे. त्यापैकी तुमचे चॉईस प्रमाण कोणतं एक्झाम सेंटर पाहिजे ते निवडा, सेकंडला पाहिजे ते निवडा आणि थर्डला पाहिजे ती एक्झाम सेंटर निवडा. संपूर्ण माहिती भरल्यानंतर जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तर तुम्हाला जो रजिस्टर मोबाईल नंबर होता त्याद्वारे एक OTP आलेला आहे. तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे. त्यासाठी OTP जो मोबाईल नंबर दिला त्याद्वारे OTP आलेला आहे. त्या ठिकाणी OTP टाकायचा आहे आणि व्हॅलिड OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने व्हॅलिड सक्सेसफुल झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला ॲग्री करून या ठिकाणी जो खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू बटन या ऑप्शनला क्लिक करून संपूर्ण माहिती तुम्ही चेकआउट करू शकता. आताच या ठिकाणी तुम्हाला काही करेक्शन असेल तर करेक्शन करा, नसेल तर ह्या सगळ्या टिकमार्क तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहे. त्याचबरोबर सगळ्या टिकमार्क सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे सगळ्या टिकमार्क सिलेक्ट झालेले. सबमिट बटन ह्या ऑप्शनला क्लिक करून ओके करायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता रजिस्टर नंबर वगैरे जो काय असेल तो तुमच्या मेसेजवरती आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला क्लोज बटन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जी बेसिक रजिस्ट्रेशनची माहिती होती ती तुमची आलेली आहे. त्यासाठी पुढचा आहे तो अप्लाय फॉर पोस्ट या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला युअर सेक्शनमध्ये तुम्ही एकाच लॉग इनवरून हे जे 3 पोस्ट आहेत तिन्ही पोस्टासाठी एकाच लॉग इनवरून तुम्ही सेपरेटली फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी फी सुद्धा सेपरेटली तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला पोस्ट डिटेल ह्या ऑप्शनला क्लिक करा. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत इच्छिता ते ठिकाणी सिलेक्ट करायचं. उदाहरणार्थ क्लर्क, पिऊन, ड्रायव्हर. तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशननुसार या ठिकाणी जी पोस्ट आहे त्या ठिकाणी पोस्ट असणार आहेत. यासाठी मी जर बघितलं तर लिपिक या पदासाठी अप्लाय करणार आहे. त्यासाठी क्लर्क पोस्ट निवडली आहे. यासाठी मी मला जी हवी पोस्ट या ठिकाणी मी सिलेक्ट केलेली आहे. क्लर्क ही पोस्ट सिलेक्ट केलेली आहे. तर पुढचा तो अनमॅरिड, मॅरिड स्टेटस काय असेल तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही डोमसेल आहे तर हे सिलेक्ट करा. डोमसेल महाराष्ट्रात हे सिलेक्ट करा. डोमसेल कोणी दिलं त्याचं नाव, तारीख आणि नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर पुढचा तो कास्ट सर्टिफिकेट. लक्षात घ्या कोणतंही रिझर्वेशन यायला नाही. तुमची जी कास्ट आहे त्या ठिकाणी कास्टच टाकायची. तुम्ही पाहू शकता समानता आरक्षण विरहित तुमची ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर तुमची जी कास्ट असेल तर कास्ट टाका किंवा ओपन वगैरे असेल तर टाका, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही SCBC असेल तर SCBC सिलेक्ट करा. त्याचं SCBC कोणी दिलं त्याचं नाव, नंबर आणि अनुक्रमणिकरण तारीख नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर काहींना नॉन क्रिमिनल सुद्धा लागू शकतं किंवा ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा किंवा SC ST काय असेल तर सिलेक्ट करा. त्याचबरोबर डिसेबिलिटी मार्क यातून तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर लायसन आहे का तर हे सिलेक्ट करा. पॅन कार्ड आहे का हे सिलेक्ट करा. पॅन नंबर टाका. पॅन कार्डचं नाव टाकायचं आहे. नसेल तर नो सिलेक्ट करा तुमच्या चॉईस प्रमाणे. लायसन असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचा डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर वोटर ID आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचा डिटेल भरा. नसेल तर नो करू शकता. पासपोर्ट आहे का तर हे सिलेक्ट करा. पासपोर्टचे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर बँक पासबुक आहे तर हे सिलेक्ट करा. त्याचे डिटेल्स भरा. नसेल तर नो करू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते तुमचे ID प्रूफ तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही टिक मार्क करून सेव्ह नेक्स्ट करायचा आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली
झालेली आहे. त्यानंतर ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि आता राहिलेली दुसरी स्टेपमध्ये ॲडिशनल डिटेल यामध्ये तुमची कोणतंही आरक्षण असणार आहे. त्यामुळे जर जे आरक्षण असतं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू वगैरे जे काय असतं ते कोणतंही आरक्षण नसणार. त्यासाठी काही अदर डिटेल्समध्ये म्हणजे तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का या ठिकाणी येस किंवा नो तुम्हाला करायचा आहे. संपूर्ण माहिती येस किंवा नो भरलेली आहे आणि सेव्ह नेक्स्ट बटन या ऑप्शन क्लिक करून डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेली. आता त्यानंतर मी तुम्हाला करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. जो की तुमचा ॲड्रेस असेल आधार कार्ड प्रमाणपत्र टाका, सेकंड लाईनमध्ये टाका, कंट्री इंडिया सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर स्टेट कोणता आहे तर या ठिकाणी तुमचं स्टेट महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा, गाव सिलेक्ट करा, गावाचा पिनकोड टाका. करस्पॉन्डंट परमनंट ॲड्रेस सेम असेल तर येस बटन क्लिक करा, एकसारखं येईल आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ह्या बटन तुम्हाला क्लिक केलेलं आहे. अशा स्वरूपात डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला आता एज्युकेशन डिटेल्स यामध्ये मी तुम्हाला नॉलेज ऑफ मराठी तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही पहिली मॅट्रिक पूर्ण केले तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करू, तुमच्या चॉईस प्रमाणे आहे. नो केली तर नॉट एलिजिबल असणार आहेत. त्यामुळे मॅट्रिक एस सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर बोर्ड कोणता आहे महाराष्ट्र किंवा काय स्कूलचं नाव टाकायचं आहे. CGP पर्सेंटेज काय असेल तो ऑप्टेन मार्क्स आणि टोटल मार्क्स टाकून पर्सेंटेज आलेली. त्याचबरोबर तुमची पासिंगचं वर्ष कोणतं आहे त्या ठिकाणी वर्ष सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. ओके, अशा स्वरूपात वर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर 12 असेल तर 12 सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी बोर्डाचं नाव टक्केवर टाका, ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स आणि पासिंग इयर टाकायचं आहे. त्याचबरोबर डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा, डिप्लोमा कोणता आहे तो. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट नेम टाका, पासिंगचा क्रायटेरिया, CGP पर्सेंटेज, ऑप्टेन मार्क्स, एकूण मार्क्स टक्केवारी आलेली. त्याचबरोबर डिग्री कंपल्सरी आहे त्यामुळं इक्वॅलंट डिग्री सिलेक्ट करा. त्याचबरोबर क्वालिफिकेशन डिग्री नेम टाका, युनिव्हर्सिटी नेम, पासिंग इयर, पर्सेंटेज, CGP फॅक्टर काय असेल तो, ऑप्टेन मार्क्स, एकूण मार्क्स आणि टक्केवारी तुम्हाला लिहायचे. सेम त्याच पद्धतीने PGT डिटेल्स सुद्धा तुम्हाला भरायचे आहे. आता लक्षात घ्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये तुमचं मराठी 30 टायपिंग झाले तर ते सिलेक्ट करा. त्याचे डिटेल्स भरायचे, प्रमाणपत्र नंबर, तारीख आणि बोर्डाचं नाव. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर 40 टायपिंग झाले का इंग्लिश तर हे सिलेक्ट करा. त्याचे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत, प्रमाणपत्र नंबर, तारीख आणि बोर्डाचं नाव. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर 80 WPM मराठी झाले असेल हे सिलेक्ट करा, त्याचे डिटेल भरा. नसेल तर नो करा. 80 इंग्रजी लोकलेखन झालं का हे सिलेक्ट करा, नसेल तर नो करू शकता. असेल तर डिटेल त्याचे भरायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे MSIT हे सिलेक्ट करा. MSIT डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. नसेल तर तुम्ही नो करू शकता. MSIT या ठिकाणी कंपल्सरीच मित्रांनो तुम्हाला असणार आहे. नो केलं तर नॉट एलिजिबल असणार आहे. त्यासाठी मित्रांनो MSIT च्या डिटेल्स तुम्हाला संपूर्ण भरून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, तर आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डाटा सक्सेसफुली झालेली. त्यानंतर मित्र तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टायपिंग नो जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरला जाऊ शकतो. मात्र या ठिकाणी तुम्हाला टायपिंग जॉईनिंग झाल्यानंतर तुमची टायपिंगची 2 वर्षामध्ये जी काही प्रोसेस असते ती करून द्यायची आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला ओके बटन या ऑप्शन क्लिक करा आणि आता पुढचे आहे तो डॉक्युमेंट पेमेंट. यासाठी पहिला येतं स्कॅन डॉक्युमेंट, यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी लाईव्ह फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ घ्यायचा आहे. दोन्ही फोटो अपलोड केल्यानंतर क्लोज बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा. त्याचबरोबर पुढचा जो सिग्नेचर यासाठी क्लिक हिअर टू अपलोड ह्या बटनवर क्लिक करा. सिग्नेचर साईज दिलेले 80 ते 200 KB सही सुद्धा अपलोड करायची. त्याचबरोबर पुढचा जो 10वीचं मार्कशीट प्रमाणपत्र, 12वी मार्कशीट प्रमाणपत्र, डिग्री मार्कशीट किंवा प्रमाणपत्र, शाळा किंवा डोम असेल, MSIT सर्टिफिकेट, पॅन कार्ड. जर तुम्ही कास्ट असेल कास्ट, नॉन क्रिमिनल किंवा जे काही डॉक्युमेंट्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर मित्र तुम्हाला सगळ्या टिकमार्क या ठिकाणी सिलेक्ट करा. खाली आल्यानंतर मित्र तुम्हाला प्रिव्ह्यू बटन ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आत्ताच प्रिव्ह्यू मध्ये या ठिकाणी तुम्ही करू शकता. म्हणजे आत्ताच प्रिव्ह्यू मध्ये या ठिकाणी तुमचा फॉर्म चेक करायचा आहे. लक्षात घ्या तुम्हाला काही करेक्शन करायचे असेल तुम्ही आत्ताच करेक्शन वगैरे करा. नंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा तुम्हाला बदल करता येणार नाही. ओके, तर मित्रांनो तुम्हाला सबमिट बटन ह्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर पुढचं पेज आहे डायरेक्टली पेमेंटसाठी पेज येणार आहे. जी की पेमेंट जी काय असेल 1009 रुपये फी असते त्या ठिकाणी तुमची फी असणार आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग UPI असेल तर UPI द्वारे तुम्ही पेमेंट सुद्धा करू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा एक नवीन जाहिरातीचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा वाटेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.